नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या शोमध्ये आपण सिंधुदुर्गमधील MIDCच्या जागेचे नेमकं काय गौड बंगाले, भूमिपुत्रांची फसवणूक झाली आहे का, आणि दुसरा विषय आहे बीडमधील रस्त्यांची दुरावस्था. त्यामुळे इथल्या नागरिकांनी बैलगाडी मोर्चा काढला होता, अर्धनग्न आंदोलन सुद्धा केलं होतं. तीही समस्या आपल्याला बघायची आहे. सुरुवातीला पाहूया सिंधुदुर्गमधील MIDCच्या जागेचे नेमकं काय गौड बंगाल आहे ते. तर आडाळी औद्योगिक क्षेत्र विकासाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. सिंधुदुर्गमधील ही घटना आहे. सिंधुदुर्गमध्ये इथल्या भूमिपुत्रांची फसवणूक झालेली आहे असं इथल्या भूमिपुत्रांचं म्हणणं आहे. MIDCसाठी 720 हेक्टर जमीन इथल्या भूमिपुत्रांची संपादित केली, मात्र प्रत्यक्षात MIDC झालीच नाही. पर्यटन गोल्फ प्रकल्पाच्या प्रस्तावाची चर्चा आहे, त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संताप आहे. जमीन परत करा अशी मागणी इथल्या भूमिपुत्रांनी केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे MIDCसाठी जागा संपादित केली, मात्र गेली 12 वर्ष MIDC विकासाच्या प्रतीक्षेत आहे. तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर आडाळी MIDCची निर्मिती केली. त्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातील ग्रामस्थांनी रोजगार उपलब्ध होईल म्हणून आपल्या जमिनी दिल्या, मात्र इथे अद्यापही MIDC नाही. रोजगारासाठी गोवा राज्यात इथले तरुण अद्यापही जात आहेत. यासाठी येथील भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावानं शासनाला दिल्या. त्यानुसार 720 हेक्टर जमीन संपादित करून इथं आडाळी MIDC निर्माण करण्यात आली. या प्रकल्पाला सध्या 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या MIDC मध्ये नवीन 50 उद्योजक यांनी आपल्या उद्योगासाठी जागा संपादित करून घेतल्यात. त्यासाठी MIDC प्रशासनानं इथं उद्योगासाठी पायाभूत सुविधांची पूर्तता सुद्धा केली, परंतु 12 वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही इथं एकही उद्योग सुरू झाला नाही. सध्या MIDCची जमीन औद्योगिक उद्योगासाठी न देता पर्यटन गोल्फ प्रकल्पासाठी प्रस्ताव असल्याबाबत अनौपचारिक चर्चा करताना राज्याचे उद्योग मंत्री यांनी स्पष्ट केले. मात्र आडाळी औद्योगिक विकास कृती समिती आणि आडाळी MIDCसाठी जमीन दिलेले भूमिपुत्र यांनी आम्हाला MIDCसाठीच ही जागा हवी आहे, आम्ही त्यासाठी जमिनी दिल्या आहेत, त्यामुळे जर आमच्या जागेवर MIDC होणार नसेल आणि जमिनी पर्यटनासाठी दिल्या जात असतील तर आमच्या जमिनी आम्हाला परत द्या अशी मागणी इथल्या भूमिपुत्रांनी केली आहे. आणि त्यासाठी या नागरिकांनी आता जय महाराष्ट्राकडे धाव घेतली आहे. तर यावर राजकीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. हा प्रकल्प रद्द झालेला आहे. अंतर्गत रस्ते, लाईट नाही, पाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे MIDC होईल असा शब्द दिला जातोय असं आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलंय. MIDC होईल असं सुद्धा दीपक केसरकर यांनी म्हटलंय. मात्र गेली 12 वर्ष MIDC झाली नाही, त्यामुळे इथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. तर MIDC व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण प्रत्यक्षात सुरू होत नाही. सुरू व्हावी, सगळ्या सुविधा देण्यासाठी सामूहिक बैठक घेऊन मार्ग काढण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांना विनंती केलेली आहे असं माजी आमदार राजन तेली यांनी वक्तव्य केलेलं आहे. काय नेमक्या राजकीय प्रतिक्रिया आहेत त्या पाहूयात. गोल्फ कोर्सचा प्रकल्प रद्द झालेला मी सर्व नागरिकांच्या माहितीसाठी सांगतो, आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प रद्द झाल्याचं मला उदय सामंतजींनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे प्रकल्प येणारे आहेत त्यांच्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल याची मला खात्री आहे. दोडामार्ग जो हे आहे आडाळी, त्याला विकसित होण्यासाठी काय प्रयत्न होते? कारण गेली 12 वर्ष हा प्रकल्प नाही, खरं तर असं आहे की आपण 12 वर्ष म्हणता, परंतु तिथले अंतर्गत रस्ते आहेत, तिथं अजून लाईट गेलेली नाही आहे. लाईट जायला आणि 2-4 महिने लागतील, कारण पावसाळा खूप लांबला आहे अखेपेला. त्याच्यामुळे लाईटचं व्यवस्था तिथं व्हायची आहे. पाण्याची जरी व्यवस्था पूर्ण झालेली असली तरी जे तिलारीच्या योजनेचं पाणी आहे ते सुद्धा MIDCला देण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे एक मुबलक पाणी, वीज उपलब्ध असलेली MIDC म्हणून निश्चितपणे आडाळी MIDC ही नावारूपाला येईल याची मला खात्री आहे. रोजगार वाढला पाहिजे ही भावना आमची सगळ्यांचीच या ठिकाणी होती. राणे साहेबांनी त्या काळातच म्हणून तो आडाळीचा प्रस्ताव ठिकाणी आणला आणि आडाळीचा प्रस्ताव झालेला होता. आज प्रश्न असा आहे की बऱ्याच कंपन्या आल्या आहेत असं समजतं, पण प्रत्यक्षात त्याची सुरुवात होत नाही. मी या संदर्भात यापूर्वी सुद्धा उदय सामंत साहेबांशी बोललो आणि त्यांना विनंती केलेली आहे की इथला जो रोजगार, कारण एक मधी जी एक अत्तरची कंपनी 250 कोटी रुपयाची आहे, येथे अशा प्रकारचा अग्रीमेंट झाला, त्यांनी जागा पण ताब्यात घेतलेली होती, पण प्रत्यक्षात का सुरू होत नाहीये? तर उदय सामंतांचं म्हणणं असं आहे की हे लोक म्हणतात की आम्हाला परवडत नाही, इथला ट्रान्सपोर्ट परवडत नाही वगैरे वगैरे त्यांची शंका आहे.
मी त्यांना विनंती केली की गोव्याचे मुख्यमंत्री असतील, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, आपण सगळ्यांनी मिळून एक बैठक घेऊन त्यांना ज्या काही सुविधा आहेत त्या तुम्ही द्या. कारण बाजूलाच मोपा एअरपोर्ट आहे आणि मग त्या संदर्भात गोव्यात आज जागा शिल्लक नाही म्हणून इकडे लोक येत आहेत. आपण ह्या संदर्भातला निर्णय सामुदायिक एक बैठक घेऊन लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारची आग्रही मागणी मी आदरणीय उदय सामंत यांच्याकडे केली. तर या जागेवर व्यापाऱ्यांचा डोळा होता. आमचा कायम विरोध असेल. आम्हाला या जागेवर एकतर MIDC हवी आहे, नाहीतर आमच्या जागा आम्हाला परत करा, अशी मागणी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. ती पाहूयात. MIDCचा हा एक प्रकल्पग्रस्त आहे आणि ज्यावेळी इथे आता इको सेन्सिटिव्ह झोन तयार झाला, ज्यामध्ये आडाळी आणि मोरगाव ही दोनच गावं नाही आणि ह्याच्यावर मायनिंगचा विरोध आहे की MIDC होऊ नये आणि त्याच अनुषंगाने ही बहुतेक लिंक बंद केलेली असेल. कारण ह्या जमिनीवर अगोदरपासूनच MIDC व्हायच्या अगोदरपासूनच मायनिंग लॉबीचा डोळा होता आणि MIDC होण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू. प्रसंगी आम्ही आमच्या गावातल्या ग्रामस्थांसहित न्यायालयात जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. जर हा प्रोजेक्ट जर इतर उद्योगांसाठी देणार असाल तर MIDC ने घेतलेल्या जमिनी आमच्या त्या रेटने घेतल्या त्याच रेटने आम्हाला परत करावे, एवढीच आमची मागणी आहे. ही आडाळी MIDC होऊन 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये इथल्या पायाभूत सुविधांचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. उद्योजकांना 2 वर्षापासून प्लॉट द्यायला सुरुवात झालेली आहे. काही उद्योजकांनी या ठिकाणी 2 वर्षापूर्वी पैसे भरून प्लॉट घेतलेले आहेत. कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक आज उद्योजकांनी केलेली आहे. परंतु उद्योजकांना प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी जे काही परमिशन्स लागतात, बांधकाम आराखड्याची मंजुरी लागते, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आज होल्ड करून ठेवलेल्या आहेत आणि होल्ड करण्याचं कारण जे आहे ते कारण स्पष्ट केलं जात नाही. त्याला किती वेळ लागेल हे सांगितलं जात नाही आणि त्याच्यामुळे आज उद्योजक आर्थिक अडचणी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी लोक उद्योजक या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक असतानाच देखील नकारात्मकता एक आडाळी MIDC बद्दल होते की काय अशा प्रकारची भीती आम्हा सर्व स्थानिकांमध्ये आहे आणि तसं जर झालं तर त्याचा निश्चित दुष्परिणाम हा दोडामार्ग तालुका असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला बसणार आहे आणि हे टाळावं आणि या उद्योजकांना ज्या काही परमिशनची आवश्यकता आहे ते तात्काळ देण्यात यावा. जे उद्योजक इथे प्लॉट घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी तात्काळ पुन्हा पोर्टल सुरू करण्यात यावं आणि या सगळी प्रक्रिया आहे जी रद्द केलेली प्रक्रिया ती पुन्हा सुरू करण्यात एवढी आमची रास्त मागणी आहे आणि त्यासाठी इथले लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असतील, आम्ही सर्वजण कायम सकारात्मक या प्रकल्पाकडे सहकार्य केलेलं आहे. तर या MIDC मध्ये जागा खरेदी केलेल्या उद्योगपतींनी त्यांची व्यथा मांडली आहे. उद्योगासाठी ही जागा घेतली, पत्रव्यवहार केला, उद्योगासाठी सगळ्या परवानग्या घेत आहोत, पण आम्हाला प्रशासन सहकार्य करत नाही, अनेक अडचणी येत आहेत, असं कंपनी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. ह्या प्लॉटचं बिल अपलोड करायला आम्हाला वॉटर कनेक्शन तर असायला पाहिजे. वॉटर कनेक्शनच दिलं नाही, मग बिल कुठलं आम्ही अपलोड करणार वॉटर कनेक्शनचं? म्हणजे ह्या त्या कारणानं बारीक कारणानं ते हे सगळा प्रकार रखडला जातोय. आता हा प्लॉट कम्प्लिटली प्लेन नव्हता, हा स्लोपी होता एकदम. आमच्या साहेबांनी इथं फिलिंग वगैरे करून आणि याच्या बाजूला प्लॉटच्या बाजूला नॅचरल नाला आहे, त्या नाला संदर्भात तिकडं एवढी मोठी पाईपलाईन घातली आहे आणि तिकडे जवळजवळ 8-9 लाख खर्च केलेला आहे. ह्या फिलिंग आणि तो पाईपलाईनचा खर्च एकंदरीत 10 लाख त्यांनी आतापर्यंत या प्लॉटवर खर्च केले आहेत आणि पुढची पूर्तता करण्यासाठी म्हणजे आता फॅक्टरी संदर्भात आता आणखी किती दिरंगाई होत असेल झाली तर आम्हाला तर हे फार आर्थिक नुकसानाची बाब आहे. कारण ह्या प्रोजेक्ट कुठून तरी बँकेतून कर्ज घेतलेलं असतं, त्याचे हप्ते फेडावे लागतात. मग हे सगळं कसं काय येतं? तरी सरकारनं याकडे लक्ष देऊन आणि उद्या सकाळी हे इंडस्ट्रियल इस्टेट एम्प्लॉयमेंट जनरेट करणार आहे, तर सकारात्मक विचार करून त्या संदर्भात सरकारनं काय तर निर्णय घ्यावा. तर या ठिकाणी उद्योग आणायचे नाहीत, जमीन खरेदी झाली, पण पुढे MIDC साठी उद्योग सुरू होण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत, आंदोलनं करूनही उपयोग झाला नाही, असं सामाजिक कार्यकर्ते सतीश लळित यांनी म्हटलंय. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला या ठिकाणी उद्योग आणायचेच नाहीत असा आमचा आता समज झालेला आहे. कारण या MIDC साठी 2013 पासून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत. तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आम्हाला मदत केली. त्यानंतर
पुढे काहीच होत नव्हतं. जमीन खरेदी खतं पूर्ण झाली, परंतु त्याच्यात पुढे काही प्रगती होत नव्हती. पण त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई उद्योग मंत्री होते, त्यांना मंत्रालयात जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडे मागणी केली. त्यांच्यानंतर काही पुढे थोडी प्रगती झाली. म्हणजे विकासात्मक कामं, पायाभूत सुविधांची कामं सुरू झाली, रस्त्याची कामं सुरू झाली. परंतु उद्योग सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून काही आशादायक वातावरण तयार होत नव्हतं. त्यानंतर आम्ही अनेक आंदोलनं केली, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणं केली, रस्ता रोको केले. त्यानंतर आडाळी ते बांदा असा 8 किलोमीटरचा लॉंग मार्च सुद्धा काढला. अशा अनेक प्रकारे प्रयत्न करून सुद्धा त्याच्यातून नंतर शेवटी प्रयत्नांना यश आलं आणि पायाभूत सुविधांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर जाहिराती निघाल्या. 3 वेळा आतापर्यंत जाहिराती निघाल्या. त्यातून सुमारे 50-52 उद्योजकांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांना प्लॉट मंजूर पण झालेले आहेत. प्रत्यक्षात अगदी अत्यल्प लोकांना हे प्लॉट मिळालेले आहेत. कारण काय तर MIDC किरकोळ त्रुटी काढून त्यांना हे भूखंड हस्तांतरित करत नाही आणि ज्यांना केलेत त्यांच्याकडे पण सुविधा अजून पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी आहेत. तर नेमकी तिथं समस्या काय आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी, तो पाहूयात. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा आताचे खासदार नारायण राणे यांनी जवळजवळ 720 हेक्टर क्षेत्र हे संपादित केलं आणि आडाळी MIDC ची निर्मिती केल्यानंतर 12 वर्ष ही झालेली आहेत. मात्र या आडाळी MIDC अद्यापपर्यंत एकही उद्योग हा प्रत्यक्षात निर्माण झालेला नाही. जवळजवळ 50 नवउद्योजकांनी इथे जमिनी आपल्या संपादित केलेल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्यांना ज्या सर्व मूलभूत सुविधा आहेत त्या मात्र दिलेल्या नाहीत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी कुडाळ तालुक्यात जी जुनी MIDC होती ती मात्र आज सध्या बंद अवस्थेत आहे. काही प्रकल्प आहेत ते सुरू आहेत. मात्र महाराष्ट्र गोवा लगत असणारी ही जी MIDC आहे, ह्या MIDC जी आडाळी MIDC आहे त्याला मात्र कुठेही चालना मिळालेली नाही. मात्र आता 12 वर्ष उलटूनही ह्या MIDC ला चालना मिळत नसल्याने ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या ते जमीनधारक आहेत शेतकरी, ते मात्र म्हणतायत की जर इथे कोणताही जर प्रकल्प येत नसतील तर आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, असा जो पवित्र आहे त्या येथील शेतकऱ्यांनी घेतलेला दिसतोय. मात्र महाराष्ट्राचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी ज्यावेळी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलंय की आम्ही त्या भूमिपुत्रांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल व इथे जे MIDC आहे त्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. तर दुसरीकडे दीपक केसरकर इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी मात्र सांगितलंय की ही जी MIDC आहे तिला चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. इथे जरी पर्यटन च्या आधारात जे उद्योगधंदे आहेत त्यांनाही आपण हिरवा कंदील दिला जाईल असंही म्हटलं जातंय. मात्र भूमिपुत्रातून आणि मात्र नाराजी व्यक्त होते. आता प्रतीक्षा आहे इथे 12 वर्षानंतर तरी जी आडाळी MIDC आहे त्याला खऱ्या अर्थाने चालना मिळणार का हे आता पाहावं लागेल. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, आडाळी, सिंधुदुर्ग. तर आपल्यासोबत इथले सरपंच आणि भूमिपुत्र पराग गावकर जी जोडलेले आहेत. परागजी, खरंच तुमची फसवणूक झालेली आहे का? MIDC सांगून इथली जमीन संपादित केली आणि इथं आता गोल्फचा सुद्धा प्रकार सुरू आहे. इथे गोल्फ किंवा पर्यटनासाठी ही जागा द्यावी अशी चर्चा सुरू आहे. यात किती तथ्य आहे? तथ्य म्हणजे आता सन्माननीय उद्योग मंत्र्यांनी त्याबाबत तर घोषणाच केलेली होती की गोल्फसाठी आपण प्रयत्न करतोय म्हणून. परंतु सगळ्यात महत्वाचं असं आहे की या प्रकल्पाच्या संदर्भात जर आपण त्याची पार्श्वभूमी बघितली तर पार्श्वभूमी फार महत्वाची आहे. असं म्हटलं जातं की कोकणामध्ये प्रकल्प येत नाहीत, कोकणातले लोक प्रकल्पांना विरोध करतात. या अशा पार्श्वभूमीवरती 2013 मध्ये आम्ही स्वतःहून या प्रकल्पाचा प्रस्ताव तत्कालीन उद्योगमंत्री सन्माननीय राणे साहेबांकडे दिलेला होता आणि त्यावेळी अवघ्या 6 ते 8 महिन्यात या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली होती. त्यानंतर देखील माझ्या स्थानिक ग्रामस्थांनी
तात्काळ जमीन संपादनाची सगळी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून दिली. अवघ्या वर्षभरात महामंडळाकडे जवळपास 80% पेक्षा जास्त जमीन जे क्षेत्र जे होतं ते महामंडळाच्या ताब्यात दिलं आणि नंतरच्या काळात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या किंवा सत्तांतर झालं त्यामुळे हा जो प्रकल्प आहे तो राजकीय बाजनात गुंडाळला गेला की काय अशी एक शक्यता निर्माण झालेली होती. परंतु 2019 मध्ये या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळाली आणि आज हा प्रकल्पाची जर आपण परिस्थिती बघितली तर पायाभूत सुविधांची कामं जवळपास बऱ्यापैकी झालेली आहेत. आज 1,20,000 पेक्षा जास्त 20,000 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त क्षेत्र हे आज महामंडळाने या प्रकल्पातील जे उद्योजक आलेले आहेत त्या उद्योजकांना दिलेली आहे. गेल्या 2 वर्षापासून अनेक उद्योजकांनी या ठिकाणी कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की गोल्फ प्रकल्पाला जागा द्यायची आहे या मुद्द्यावरती आज या सगळ्या उद्योजकांच्या ज्या परवानग्या आहेत, बांधकाम आराखड्याच्या परवानग्या आहेत, ह्या सगळ्या होल्ड केलेल्या आहेत आणि हा होल्ड करताना कुठल्याही प्रकारची स्पष्टता ही आज या उद्योजकांना दिलेली नसल्यामुळे हे उद्योजक संभ्रमात आहेत की करोडो रुपयांची गुंतवणूक आम्ही केलेली आहे. काही उद्योजकांनी तर या ठिकाणी डेव्हलपमेंटची कामं पण सुरू केलेली होती आणि आम्ही कायम वारंवार मागणी करत आलेलो की निदान तुम्ही उद्योजकांना एक स्पष्टता द्या, एक टाइम बाउंडिंग अशा प्रकारचं काहीतरी त्यांना एक ठोस आश्वासन द्या. पण तशा प्रकारचं कुठलंही आश्वासन प्रशासनाकडनं दिलं जात नाही. आज सन्माननीय उद्योग मंत्री महोदयांची आमची बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की गोल्फ हा रोजगार देणारा प्रकल्प आहे. या भागामध्ये जो काही उंच सकल भाग आहे हा भाग आम्ही फक्त या गोल्फ प्रोजेक्टसाठी देऊ आणि उरलेली जमीन मात्र परागजी जर गोल्फसाठी ही जागा दिली तर तुमची ग्रामस्थांची यासाठी परवानगी असेल? ग्रामस्थांची परवानगी म्हणण्याच्या जर ज्या जागेचा उद्योगांसाठी जर उपयोग होणार नसेल अशा प्रकारची जी थोडी बहुत जागा आहे ही जागा जर देत असतील तर आम्ही त्याच्या संदर्भात सकारात्मक विचार करू. कारण आम्ही संघर्षाऐवजी समन्वयाच्या भूमिकेतून या प्रकल्पाकडे बघितलेला आहे. परंतु ठोसपणे जर तुम्ही सर्वच जागा देत असाल तर त्याला आमचा कायम विरोध राहणार आहे. कारण गोल्फ प्रोजेक्टसाठी आम्ही जागा दिलेल्या नाहीत. लहान मोठे उद्योग जर या भागामध्ये आले तर त्याचा निश्चितप्रमाणे रोजगार निर्मिती त्यातून जी होणार आहे त्याची संख्या जास्त असणार आहे आणि स्केलवर कुशल कामगार जे आहेत त्यांना कुठेतरी इथे संधी मिळणार आहे. त्यामुळे आमचा गोल्फसाठी पूर्णतः प्रकल्पातील जागा देण्यासाठी गोल्फला आमचा तीव्र विरोध असणार आहे आणि त्या संदर्भात मंत्री महोदयांनी आज आश्वासन दिलेलं आहे की आम्ही बैठक घेऊन तोडगा काढूया. जी परागजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. तर मुळामध्ये कोकणामध्ये उद्योग येत नाहीत अशी ओरड असते, त्यातच रोजगाराच्या संधी सुद्धा या MIDC मुळे निर्माण होऊ शकतात. गेल्या 12 वर्षांपासून मात्र ही MIDC रखडलेली आहे. लवकरात लवकर सुरू व्हावी हीच अपेक्षा. जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची.